दुष्टापासून सावध रहा. दुर्जनेषु च सर्वेषु वरम सर्पो न दुर्जनः सर्पो दंशजिकालेन दुर्जनस्तु पदपदह्यः. 4. दुष्टतेची तुलना करताना आचार्य त्या पक्षाला ठेवत आहेत जिथे दुष्टतेचा दुष्प्रभाव कमीत कमी पडेल. ते मानतात की दुष्ट आणि साप या दोघात साप चांगला म्हणावा, पण दुष्ट नाही. साप एकदाच चावतो, पण दुष्ट मनुष्य मात्र पावला पावलावर चावत असतो, म्हणून दुष्टापासून सावध राहिले पाहिजे. येथे हे अभिप्रेत आहे की तर विचारले की साप आणि दुष्ट यापैकी चांगला कोण, तर त्याचे उत्तर आहे दुष्टपेक्षा साप 1000 पट चांगला. कारण साप कधीतरी एखाद्याला विशेष कारणानेच चावतो, परंतु दुष्ट मनुष्य तर पावला पावलावर चावत असतो. केव्हा काय करेल याबाबत दुष्टाचा काहीच विश्वास नाही. हे सत्य आहे की साप तेव्हाच चावतो जेव्हा त्याच्यावर पाय पडतो किंवा काही कारणांनी तो घाबरला तर, पण दुष्ट मात्र अकारण दुःख पोहोचवण्याचे प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.